राज्यभरामधल्या लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आणि पर्यटन स्थळ समजल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र सप्तशृंग गडावर संध्याकाळी 5च्या सुमाराला मोठी दरड कोसळली। मात्र कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही। मंदिराच्या आणि भाविकांच्या रक्षणाकरता ज्या संरक्षक जाळ्या बसवण्यात आल्या त्यामध्ये 2 मोठे दगड, एक दगड 500 ते 600 किलो वजनाचा असावा असा अंदाज व्यक्त होता। सप्तशृंग गडावरती गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने आणि उन्हाने तडे गेल्याने दरड कोसळली। संरक्षक जाळी नसती तर मात्र मोठी दुर्घटना घडली असती। सुदैवाने भाविक आणि जगदंबेच्या मंदिराला कुठलीही हानी पोहोचली नाही। दरड कोसळली तेव्हा मोठा आवाज झाल्याने भाविक घाबरले, त्यामुळे एकच गोंधळ उडाला आणि पळापळ झाली। सप्तशृंगी गड हे उत्तर महाराष्ट्रातलं मोठं महत्त्वाचं तीर्थस्थान आहे। खानदेशवासियांची कुलस्वामिनी सप्तशृंगी मातेच्या मंदिरात ही दरड कोसळली, मात्र कुणालाही यात इजा झाली नाही, कारण संरक्षक जाळ्यांचं काम गेली काही वर्ष या ठिकाणी गडावरती सुरू आहे आणि सप्तशृंगी गडावरती लावलेल्या या संरक्षक जाळ्यांमुळेच दरड कोसळूनही कुठलीही दुर्दैवी घटना घडली नाही। यापूर्वी देखील मंदिरातल्या थेट गाभाऱ्यात दरड कोसळली होती, मात्र चमत्कारिकरित्या त्यातही कुणीच जखमी झालेलं नव्हतं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।